झरी जामणी तालुक्यात दुर्भा रेती घाटातून रात्रंदिवस अवैध उपसा, रेती तस्कर झाले गब्बर। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात असलेल्या दुर्भा रेती घाटात सध्या कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसून रात्रंदिवस पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा अवैध उपसा सुरू आहे। या बेधुंद कारभारामुळे रेती तस्कर मालामाल होत असताना स्थानिक महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभाग मात्र अर्थपूर्ण शांतता बाळगून असल्याचा आरोप नागरिक करत आहे। यंत्रणेच्या नाकाखाली नियम धाब्यावर यवतमाळ जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये सध्या रेतीला सोन्याचे दर मिळाले आहे। वाढती मागणी पाहून तस्करांनी शासनाचे सर्व नियम पायदळीत उडवले आहे। दुर्भा घाटातून दररोज 50 ते 70 ट्रॅक्टर आणि अजस्र हायवा ट्रक भरून रेतीची वाहतूक केली जात आहे। विशेष म्हणजे बंदी असतानाही पोकलँड सारख्या मोठ्या यंत्राचा वापर करून नदीचे पात्र ओरबडले जात आहे। प्रशासन झोपेत की अभय? रात्रंदिवस यंत्राचा आवाज घुमत असताना स्थानिक महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला याची कुणकुण कशी लागत नाही, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे। खनिकर्म विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे। अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे तस्करांना प्रशासनाचेच भय आहे का, असा सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहे। पर्यावरणाचा ऱ्हास, कारवाईची मागणी। नदीपात्रातून अवाढव्य उपसा केल्यामुळे पाणी पातळी खालावण्याची भीती व्यक्त होत आहे। या गंभीर प्रकारामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुर्भा घाटावरील या अवैध साम्राज्याचा बिमोड करावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। मारिका वार्ता, सचिन मेश्राम, झरी जामणी, यवतमाळ।